सर्वांना शांततेचं आवाहन करतो, दंगली भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। हिंदू संघटनांकडून आंदोलनाची गरज नव्हती, 400 वर्षांपूर्वीच्या कबरीवरून आता राजकारण, जाळपोळीच्या घटनेवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। औरंगजेब प्रकरण समोर का आणलं गेलं कळलं का, वातावरण चिघळवण्यात सरकार प्रोत्साहन देत आहे, जाळपोळीच्या घटनेनंतर अंबादास दानवे यांची सरकारवर टीका। मुख्यमंत्र्यांचं शहर जळत असेल तर त्याला काही अर्थ नाही, पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना निंदनीय, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। दोन्ही गटांना शांततेचं आवाहन करते, कोणत्याही अफवांना बळी पडू नका, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। नागपुरातील घटनेबाबत मुख्यमंत्री विधानसभेत आज निवेदन देणार, नागपूरमध्ये झालेल्या दगडफेकी संदर्भात निवेदन देणार। दोन गटातल्या दगडफेकीनंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता, नागपुरातील तणावानंतर मुंबई पोलिसांकडून खबरदारी, मुंबईत पोलीस अलर्ट मोडवर राहणार। औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही, मात्र कबरीला एएसआयनं 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिल्यानं राज्य सरकारलाही संरक्षण देणं अनिवार्य, फडणवीसांकडून स्पष्ट। बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करण्याची हीच वेळ, समजले वाले को इशारा काफी है, औरंगजेबाच्या कबरीवर नितेश राणेंचं भाष्य। औरंगजेब क्रूर शासक होता, त्याची कबर उखडून टाकण्याची मागणी योग्य, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका, औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, शिंदेंचा हल्लाबोल। औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी शिंदेंनी तारीख आणि जागा सांगावी, कोल्हापुरातील भाजपा आमदार टी राजा यांचं शिंदेंना आवाहन। औरंग्याच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा, तिथलं पर्यटन वाढेल, भाजप नेते सुनील देवधर यांची भूमिका। हिंदुत्ववादी लोक सत्तेत, मग कबर हटवण्याचा अडवलंय कुणी, खासदार संजय राऊतांचा सवाल, शासनानंही कबर हटवावी, तुम्ही शासकीय अध्यादेश काढा, हिंमत आहे का, असाही राऊतांचा सवाल।